जसं आपल्याकडं दिवाळी दसरा हा सण मोठा असतो आणि आपण म्हणतो की दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा, तसाच शेतकऱ्याच्या जीवनातील हा येळामुषा हा खूप मोठा सण असतो आणि प्रत्येक शेतकरी तो सण आनंदाने साजरा करतो. तसंच यावेळेस दरवर्षीची येळामुषेप्रमाणेच यावर्षीची सुद्धा येळामुषा साजरी करण्यासाठी हे बघा, मी इथं आज भाजीपाल्याचा दिवस आहे आणि इथं आहेत ह्या तुरीच्या शेंगा आहेत, ही कांद्याची पात, ही खीर करण्यासाठी गहू आहेत आणि ही मेथीची भाजी, अजून वाटाण्याच्या शेंगा आणि गाजरं वगैरे आणायचे राहिलेत. तर ते आणले की ते पण तुम्हाला मी सोलत असताना दाखवते. तर हे पूर्ण आता मला सोलून ह्याचा भाजीपाला म्हणजे वेगवेगळा करून ठेवायचा आहे आणि नंतर मग हे बनवत असताना याची म्हणजे खीर बनवत असताना आणि भजी बनवत असताना सुद्धा मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर तोपर्यंत मी हे प्रत्येक वस्तू आता नीट करून ठेवणार आहे. तर ठेवल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. उद्या येळामुषा 19 तारखेची, उद्या आहे शुक्रवार आणि दरवर्षीप्रमाणेच येळामुषेचा आज आहे भाजीपाल्याचा दिवस. म्हणजे भाजीपाला आज नीटनेटका केला जातो. सगळी येळामुषेची तयारी आज केली जाते आणि आज 12च्या नंतर मग हे सगळा स्वयंपाक बनवला जातो. तर त्यासाठीच मी आज हे सगळं सामान आज तयार केलेलं आहे. आणि ही आहे कांद्याची पात, ही आहे कोथिंबीर आणि लसण, ही आहे तुरीच्या शेंगदाणे, हे आहेत वाटाण्याचे आणि गाजर चिरून ठेवलेलं, हे आहेत हरभऱ्याचे शेंगदाणे, हरभऱ्याचे म्हणजे घाट्याचे, ही आहे मेथीची भाजी आणि ही आहे खीर करण्यासाठी गहू सडून पाकडून व्यवस्थित करून आता हे ठेवलेले आहे. आणि याचा आता करायचा आहे 12च्या नंतर, म्हणजे 2 वाजता उठून म्हणा की हे सगळं स्वयंपाक रेडी करावं लागतोय आणि शेताला घेऊन जाऊन शेताची पूजा करून तिथं सगळेजण मिळून जेवण वगैरे करतात. तर यावर्षीची येळामुषा मी शेताला जाणार नाही. आज मी घरीच येळामुषा करत आहे. काही नुसार थोडं तब्येत बरी नव्हती आणि त्याच्यासाठी आम्ही घरीच ही येळामुषा करून खाण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे सगळं आता व्यवस्थित मी सगळं केलेली भाजीपाला मी आता 2च्या नंतर याची सुरुवात करणार आहे तयार करण्यासाठी. आणि मग उद्या अमुष्याचं तयार केल्याच्या नंतर जेवायला बसल्याच्या नंतर आम्ही काय काय केले, दुसऱ्या अजून वस्तू करायच्या असतात. गोड पोळ्या राहतात, त्याला खीर राहते, हे आंबील राहते, पुन्हा बरंच काही शेंगदाण्याच्या पोळ्या कराव्या लागतात. पुन्हा आमच्याकडं उंडे असतात, पण इकडं उंडे करत नाहीत. तर हे सगळं करून उद्या सगळेच येळामुषाचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवायला बसले की आम्ही परत तुम्हाला मग परत सगळा व्हिडिओ पूर्ण दाखवते. भजी टाकण्यासाठी हिरवी मिरची घालते. हे हिरवं मिरचू भजी करण्यासाठी.
ही कांद्याची पात, ही आहे मेथीची भाजी. हे असं धुवून घ्यायचं आणि सगळं एकत्र करून उकडून घ्यायचं अगोदर. मिरची तिखट असल्यामुळे खोकलेलं. आणि हे वल्ल्या तुरीच्या शेंगाचे शेंगदाणे, ही वल्ल्या हरभऱ्याचे शेंगदाणे, ही गाजर आणि मटकीचे शेंगदाणे. हे सुद्धा धुवून याच्यात टाकायचं. ह्याच्यामध्ये पुन्हा शेंगदाणे टाकायचे आणि मोठ्या शेंगाचे. ही आहे ओली चिंच शिजवून घेतलेली, आणि शिजवून घेऊन अशी कस करून घ्यायची नाही, पण पिळून काढायचं असं पाणी, आणि ते पाणी पुन्हा भजीमध्ये टाकायचं. हे शेंगदाणे, त्याला अगोदर उकडून घेणार आहे, पुन्हा फोडणी द्यायची. नाही केली नीट नाही, आणि लागली का, जाऊ दे जाऊ दे, इथपर्यंत करू दे.
गॅस फास्ट कर. गॅस फास्ट कर. तिखट टाकू का जास्त? छान कर. हिरवा मिरचू नंतर टाका आवाज. हा नाही, नंतर नाही. आवाज का बरं बंद केलीस? मी कशाला बोल, तुम्ही बोलच नाही गेला. नंतर टाका. नंतर टाका आवाज म्हणलीस म्हणून. ही हळद. आणि ही अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे घरी वाटलेली. हे सगळं असं तेलात एकत्र करायचं. ना आता हे चाललंय हिरव्या चिंचेचं पाणी. आपल्याला जेवढी भजी करायची तेवढं पाणी वाढवायचं. हे हरभऱ्याचं पीठ आहे, हरभऱ्याच्या डाळीचं. छान आहे बघ. घरगुती वाटतं. असंच पाहिजे मला, असंच आवडते. खीर खीर रेडी झालेली. ही गव्हाची खीर आहे. हा, छान झाली वाटतं. हे भजी रेडी झाली. इकडे भजी तयार झाली. झाला. ही केली आंबील. ही झाली भजी. हे भाकरी आणि हे गोड पोळ्या आणि खीर एक. हो, खीर दाखव. बाई शेंगा म्हणलं ते काय नाही. खीर. हे काय देईल.
आता झाली आमची येळ अमावस्याची स्वयंपाकाची पूर्ण तयारी. आता राहिले बाकी फक्त थोड्या वेळानं जेवण करायचं. मम्मीची व्हिडिओ सांगत बी नाही. इकडे बघा. हे सगळं आलं काय सगळं ताटातलं? या आंबीलमध्ये लसूण बी नाही आणि मिरची बी नाही. केलं तर छान लागलं पप्पा. हा ताजं ताजं छान लागलं. काय? केलं म्हणलं की नको. मीच म्हणलो की नको. लसूण जास्त घालावं लागते. हा उद्या काय थंड होणार आहे? काय माहिती आता कुठल्या हिशोबाने विचार. बिचाऱ्याला माती ही सुद्धा काय चाललंय व्यवस्थित चाललंय ते वाऱ्यावर झाल्यासारखं झालं. आणत असलेलं ही भजी मी केली. व्हिडिओ बघितला असताल माझ्या मम्मीने केलंय पण ऍक्च्युअली मध्ये मी केली. बघ रुई कसं करा. देऊ का अजून? आतर जेवलेलं का नाही? हा? आतर जेवलेलं का नाही? आता काय करायला बाबा? कुठे गेलं आतर? आता राहायला वाटतं बिजर मध्ये. काय गाडी झाली का बाबा? कसं माहिती? आतूच्या बाजूला ठेव. आतूच्या बाजूला ठेव. मला बसू दिलं नाही गाडीत. तुला काय मंजू जर कसं काय बसलाय? भजी केले म्हणून सांगितलीस तू. बाकीच्या भाकरी शेंगदाण्याच्या